माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि काँग्रेसकडून आगामी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह। माजी आमदार माने यांनी अन्य कोणत्याही पक्षात न जाता काँग्रेसकडूनच निवडणूक लढवावी, तरच आपण निवडून येऊ शकतो, तेव्हा कशाचाही विचार न करता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांनी केला। सध्या केवळ कंत्राटदारांना पोचण्यासाठी खराब दर्जाचे रस्ते केले जात आहेत। 33 ग्रामपंचायतीत घाणेरडे राजकारण विरोधकांकडून सुरू आहे। अशा सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याची आम्हाला गरज आहे। निंबर्गी गावातील एका मंदिराच्या विषयावर जेव्हा विद्यमान आमदारांकडे मदतीसाठी गेलो तेव्हा तुम्ही भीक मागू नका म्हटल्याचे माजी उपसरपंच अरुण बिराजदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले। प्रारंभी स्वर्गीय ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेचे पूजा करण्यात आली। या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने, पृथ्वीराज माने, इंदुमती अलगोंडा पाटील, नागेश बिराजदार, गंगाधर बिराजदार, माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी सरपंच श्रीशैल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब काळे, सरपंच हरिश्चंद्र राठोड, सिद्धेश्वरचे संचालक सिद्धाराम वनमाने, श्रीकांत मेलगे पाटील, माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे, नागेश ताकमोगे, संभाजी भडकुंबे, सिद्धाराम बगले, श्रीराम पाटील, बाजार समितीचे उपसभापती चंद्रकांत कुपसंगे, इंद्रजित लांडगे, सरपंच बाळासाहेब पाटील, राजेंद्र गंगदे, श्रीमंत कुंभार, प्रथमेश पाटील, शिवा होसाळे, महादेव नरोणे, आशिम शेख, राजशेखर सगरे, प्रकाश पवार, विठ्ठल पाटील, सचिन गुंड, अंबादास कोळी, सिद्धारूढ घेरडी, माजी सरपंच सविता घोडके पाटील, कमलाकर भोसले, रजनी घोडकुंबे, लता जावीर, अरुण बिराजदार, सतीश दरेकर यांच्यासह अन्य उपस्थित राहून माजी आमदार श्री माने यांना काँग्रेसकडून लढण्याचा आग्रह आपल्या मनोगतात केले। पुण्याला जाते, काही वेळेला बारामतीला माझ्यावर येते, काही वेळेला कुठल्या लोकांबरोबर ह्यांचं चांगलं आहे त्यांना आल्यावर वाटतं हे मालकाच्या जवळच आहे। तर आता राजकारण वेळी फक्त राजकारण करतो, इतर वेळेला आपण राजकारण करत नाही। आता व्हॉट्सअपवर मेसेजचे ग्रहित धरून तुम्ही येत जावा। आता फोन करणं खूप अवघड झालंय। एक फोनला 5 मिनिट लागते, म्हणजे किती वेळा फोन करावा लागतं, एंगेज लागतो सारखं, कशासाठी बोलूया म्हणून माझी विनंती आहे की आपण एका व्हॉट्सअपवर मेसेजवर, एका व्हायरल झालेल्या मेसेजवर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, आमच्या सर्व बंधू वगैरे तिथं उपस्थित राहिले। आणि वेळ म्हणजे कुठली होती बघा, सकाळी 9ची वेळ होती, म्हणजे सकाळची 9ची वेळ असताना आपण सगळेजण 9:30 पर्यंत उपस्थित राहिले। आपल्या तालुक्यातील सगळ्या मतदारसंघातील मोहोळ मतदारसंघ, अक्कलकोट मतदारसंघ, दक्षिण सोलापूर मतदारसंघ, मध्य मतदारसंघ, या मतदारसंघातून आलेले सर्व आपले कार्यकर्ते बंधू 20-25 जणांचे मनोगत आपलं ऐकलं, सगळ्यांची भाषणं ऐकली, काही आमच्या महिला भगिनींची भाषणं आपण ऐकली। आणि मागच्या 5 वर्षामध्ये माझं बी एक कुटुंब, माझा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला आहे। माझं बी कुटुंब हे राजकारणातलं आहे। माझे दादा ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे, ग्रामपंचायत सरपंच, लोकल बोर्ड, पंचायत समितीचे सभापती, असं करत करत आलेले आहेत। आणि त्यांच्या आमच्या कुटुंबातच राजकारणाची अशी परिस्थिती असल्यामुळे एवढी उलाढाल महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राजकारणाची झालेली आहे। अनेक कार्यकर्ते आमच्या जवळचे, दादांबरोबर काम केलेले, दादांचे सहकारी, आमचे सहकारी, एवढं एकच म्हणत होते मागचे 4 वर्ष आपला काय निर्णय, कशाचं काय सांगत नव्हते, कशाचं विचारत पण नव्हते, एवढंच बसणार, गप्पा मारणार, चहा वगैरे घेणार, सगळं जेवण वगैरे करणार, आपला काय निर्णय। अरे कशाचा निर्णय, बघितलं का किती घडामोडी झाल्या 4 वर्षामध्ये। आपण हे 2 महिन्यामागे किंवा 2 वर्षामागे, 1 वर्षामागे निर्णय घेतला असता, लोकांना वाटलं असतं मालक सारखं पलटी मारते। पण मला
आता काही लोकांनी सांगितलं की माझ्याजवळचे राहिलेल्या लोकांनी सांगितलं, आमच्या पत्रकार बांधवांनी पण सांगितलं की राजकारण समजत असतंय, पण ग्रामीण भागामध्ये आपलं सोशल मीडियावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, जिल्ह्यातल्या शेजारच्या तालुक्यातल्या राजकारणावर तुम्हाला वाटतं आपलं मालकी काय तर करावं, आपले मानेसाहेब काय तर करावं, या भावनेने तुम्ही विचारता. तुमची भावना असं विचारता ना, माझं मन भरून येतं त्यावेळेला सुद्धा की मालक तुमची काय भूमिका मला कोण विचारलं नाही, आपली काय भूमिका ह्याच्यामध्ये फरक आहे. आपली काय भूमिका घ्या हे विचारत असताना मला खूप छान वाटतं. तुम्ही तोंडावर विचारलं ना त्यावेळेला माझं रिॲक्शन नसते, माझ्या तोंडावर हावभाव नसते, पण एक मनात असतं ही माणूस माझी किती काळजी करायची, किती माझ्यावर प्रेमाने कशासाठी विचारतंय. मालक कुठल्या तर पदावर व्हावा, मालक परत एकदा आमदार व्हावा हीच तुमची सगळ्याची इच्छा असते. मी आयुष्यात असं कधी विसरणार नाही हे तुम्हाला अतिशय भावनिक. महाराष्ट्रात राजकारणात फिरत असताना जी राजकारणात ती उलाढाल करणारी माणसं आहेत तीच माझी नेते, तीच माझी मित्र आहेत. सगळ्या पक्षात आहे, सगळ्याचं सगळं समजत असतं, सगळ्याचं ऐकून घेतो, कुणालाच सांगत नाही. आज तुम्हाला पण सांगत नाही, तुम्हाला वाटलं लगेच सांगतो असं कसं सांगेल. आज मीटिंग वेगळ्यासाठी बोलवलंय, तुम्ही माझा आमदाराच्या प्रचारात शुभारंभ केला. एकादश आहे आज दिवस, आजचा आज चांगला दिवस आहे. आमचं माऊलीहून भाषण केले तुम्हीच माझा विठुराया आहे. म्हणजे ही योगायोग सगळ्या गोष्टी असल्या तर आम्हाला माहित नव्हतं एकादश आहे. मी बघा एकादश आहे म्हणतात मी जेवण कॅन्सल करून टाकलं, जेवायलाच लोक पालखीने चालले, जेवणाचं कशाला करून थोडी खिचडी करा म्हणून सांगितलं, दोन केळी खिचडी आणा. महाराष्ट्रात राजकारण असताना तालुक्यातली काही नेते मंडळी जे ऍक्टिव्ह लोक काम करतात ते माझ्या जवळ असतात. काही वेळेला माझ्यावर मुंबईला येतात, काही वेळेला माझ्यावर दिल्लीला येतात, काही वेळेला पुण्याला जातात, काही वेळेला बारामतीला माझ्यावर येतात, काही वेळेला मुंबईला जातो आम्ही. त्यावेळेला त्यांनी बघतात की मालकाचं कुठल्या पक्षाच्या कुठल्या लोकांवर ह्यांचं चांगलं आहे. त्यांना आल्यावर वाटतं हे मालकाच्या जवळच आहे. सगळ्या पक्षातल्या लोकांना वाटतं, कारण की आपण चांगलं राहतो, राजकारणात वेळी फक्त राजकारण करतो, इतर वेळेला आपण राजकारण करत. आता आमचं शिरू पाटील सांगितले की माझ्या वडिलाला 3 वाजता मला फोन आला. त्यांचा फोन आल्यावर मी घाबरलो, यांनी ऍक्सिडेंट झाला का, कुत्रा आडवा आला गाडीच्या का, भांडण केले. बघा रात्री फोन आल्यावर माणूस उभं कोण करत नाही. आपल्या तालुक्यातले लोक 10-11 वाजेपर्यंत स्पीकर ऑन करून त्यांचे झोपले म्हणजे मग बंद करून टाकले. पण ह्याने एवढं 3 वाजता मी फोन उचलला, असंच झालंय. माझ्या वडिलाला छातीला मशीन आहे, पहाटे 3ला दिवसा नाही. आणि मी म्हणलो 1 मिनिट थांबा, मी फोन माझं 24 तास चालूच असतं. मी सांगितलं असं असं 2 मिनिटाचा बरोबर. परत मला फोन आला 5 मिनिटाचा. खरं त्याचा फोन लागत बी नाही, त्याचं येत बी नाही कधी. त्या दिवशी कसं काय लागलं कोणाला त्याचा आला, मला त्याचं येतंय, त्याच्या फोनला त्यांनी काय तर सेटिंग केले. आपला फोनच जात नाही. आता त्याचा लावा, फोन लागतंय का बघा. मी फोन लावला आणि त्यांनी फोन केले, मला आला लाईट आहे, लाईट. आपण राजकारण करत नाही, आपण मित्राचं नातं, भावाचं नातं, बहिणीचं नातं अशा पद्धतीने आपण राजकारण करत आहोत. किती वर्ष झालं करावलं बघा. मी 2002ला दादा वारलं तर 2004ला मी सोलापूर शहराच्या मध्यवर्ती त्या दक्षिण सोलापूर आलो, त्यावेळेला उभारलं मी. त्यावेळेला माझं 3000 मतांनी पराभव. आपण धीर सोडला नाही, काम बंद केलं नाही. 2009ला डिमिलिटेशन झालं, मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तसं मतदारसंघाच्या पुनर्रचनामध्ये आमची 10च गावं की पाचनीपासून नंदूर पर्यंत, ह्या 10 गावावर मी धाडस केलं. त्यावेळेला सुशील कुमार शिंदे साहेब मंत्री होते केंद्रामध्ये, विलासराव देशमुख होते केंद्रामध्ये मंत्री, तिथं अनेक लोक होते. त्यावेळेला शिंदे साहेबांनी धाडस केलं की 10 गावात दिलीप मानेला तिकीट द्यायचं का नाही. शिंदे साहेबांनी त्यावेळेला मला उमेदवारी दिली आणि प्रचंड मताने तुम्ही मला निवडून दिला याची मला जाणीव. आज लोकसभाची निवडणूक बरोबर 1.5 महिन्याने आज काही आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरायची सुरुवात झालेली.
फॉर्म भरायची सुरुवात झाली असताना सुद्धा आपण प्रचाराच्या अगोदर फॉर्म भरायची सुरुवात मला वाटतं 12-13 तारखेपासून काय करा सगळ्याचा विचार हेच आला की तुम्ही पूर्ण तयारी करायची असेल तर लोकसभेला करा. ह्याचाच पॅटर्न पूर्ण पुढे भविष्यामध्ये लागू होतो आणि त्या पद्धतीने तुम्ही कामाला सुरुवात करा. आज सुद्धा काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी कुणाची नाही आहे, भाजपवाल्याची नाही आहे, मित्र पक्षाची कुणाची उमेदवारी नाही आहे, कुणाची उमेदवारी नाही. तरी सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं की तुम्ही लोकसभेपासून सुरुवात करा. काही जणांचे नंतरही फोन आले, आता नुसतं काम करा, पक्ष नंतर ठरवा. असं कसं असतं? आपल्याला पक्ष तर ठरवायला पाहिजे. पक्ष ठरवून त्या पक्षाच्या उमेदवारी कोण काय असेल ना, काँग्रेस पक्षाचा आपल्याला माझ्या विचाराचा त्याला आपण निवडून द्यायचा, एवढं मी तुम्हाला शहरातल्या लोकांचं मत घ्यायचं आपल्याला. आणि माझी विधानसभेची मी कमिटमेंट घेतलेली नाही कुणाकडं. आणि मी कुठं मला वाटतं मी कुठं रमतो का नाही मला शंकाच आहे. म्हणजे आता एवढे 2-3 पक्ष झाले, माझा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव कधी मॅच व्हावा. आमच्या कार्यकर्त्याचा आमचा स्वभाव जरा मॅच झालेला. आमच्याला माहिती आहे काम करते, तुम्हाला माहिती आहे मी काम करतो, अशा पद्धतीने मॅच झालेला. तर आपल्याला शहरातली जवळजवळ 2-2.25 लाख मतं शहरामध्ये आपल्या मतदारसंघात आहे, 1.25 लाख मतं ग्रामीण भागामध्ये आहे, 20-25 हजार ह्या मतदारसंघामध्ये. असं एकंदरीत विचार करून करण्यासाठी आपल्याला आचारसंहितेचा निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळ्याचं मत आजमावलं. आणि आता तुम्ही जे आला इथं, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर प्रामाणिकपणे केला, जटून केला, दोन्ही सीटला काय अडचण नाही. इथं बोलायचं, तिथं परत जाऊन काय करायचं, आणि इथं व्यासपीठावर राहायचं, तिथं जाऊन काय करायचं, असं तुम्ही बिलकुल करू नका. आपण आपल्या नेत्याला जेव्हा ज्याला उभा करतो, जे काही कोण असेल तशाशी अतिशय प्रामाणिकपणे राहायला पाहिजे. आपण सगळ्याची मतं ऐकले, सगळ्याचे ऐकले, पण आपल्याला परिस्थिती कशी आहे बघा. महाराष्ट्रात देखील इथले सगळे सोडून चालले. मी एकमेव असा येईल की इकडे याचं मार्ग असं नाही की इकडे सगळं रिकामं झालं म्हणून मी आलो, असं नाही आहे. या लोकांनी अजून ठरवायचं आहे. आता तुमची जी चर्चा विनिमय केला दुपारी, शहरातली चर्चा विनिमय, आमच्या कुटुंबातले आमचे भावकी पाहुणं रावळ यांच्याशी आम्हाला चर्चा करायचं आहे. सगळे मिळून प्रचार करा. रोज एकाचा ऐकतो, रोज एकाचा ऐकतो. प्रत्येक जण सांगतंय सोमवारी धूमधडाका आहे का, सोमवारी धूमधडाका आहे. आता आमचं प्रेम राठोड तर म्हणलं आता होळीला बघा. आता काय होळीला बघा काय. आपण सगळ्यांनी एकमताने आपण सगळ्यांनी विचार करू. एक चांगला लोकसभेला सुद्धा आपल्याला सक्षम असं उमेदवार आपल्याला असायला पाहिजे. आणि एक सांगतो, आपल्या जिल्ह्यातला आपला उमेदवार असायला पाहिजे, आपल्या म्हणजे आपल्या मतदारसंघातला आपल्या लोकसभेचा उमेदवार असेल. मग आपण त्याच्या पाठीशी उभा. तर थांबा तुम्ही 2 दिवस, उमेदवारी बघू आपण काय गडबड आहे, कुणाला निवडून द्यायचं हे तर लोक आपण जागरूक झालं पाहिजे ना. आपलं किती नुकसान होत आहे, किती मोठं नुकसान झालंय आपल्याला. आपण निवडून देतो जातीपातीच्या राजकारणावर. आता आपण असलं बास करू. थोडा आपण विचार करा, दैनंदिन उपयोगाला दैनंदिन आपल्याला भेटणारा गाठीभेटी पडणारा माणूस कोण आहे, खासदार कोण आहे, कोल्हापुरातल्या कशा पद्धतीनं मागचे आपण बघतो की कशा पद्धतीनं राजकारण चाललंय. आपण हे थोडं विचारामध्ये परिवर्तन आपण करू. आपल्याला कसं त्रास आता प्रथमेश पाटील सांगितले, मी त्याच्यात सामील आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये सामील आहे. पण आपल्याला आज कुणावर टिप्पणी नाही करायची नाही, कुणावर टीका करायची नाही. आपल्याला निवडणूक लढवायची आहे. कोण का उमेदवार असेल ना, आपल्याला स्थानिक असला पाहिजे, आपण चांगलं काम करणारा पाहिजे. आपल्या नवीन पिढीचं, पुढच्या पिढीचं नुकसान कशाला करून घ्यायचं सांगा. म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते माने साहेब. दक्षिण तालुक्यामध्ये जेव्हा ते आमदार होते तेव्हा हिमासीना जेव्हा पाणी सोडत नव्हते वरनं, तेव्हा साहेबांनी तिथं उपोषण केलं होतं. MICB मध्ये पण आपण उपोषणाला गेलो होतो. मी पण तेव्हा सभापती होते पंचायत समितीची, आणि साहेबांनी सभापती केलं होतं. आणि मार्केट कमिटीच्या पहिल्या महिला सभापती होण्याचा मान सुद्धा मला साहेबांनीच दिलेला आहे. त्यामुळं साहेब जो निर्णय घेतील त्याच्या
बरोबर आम्ही सर्व महिला भगिनी खंबीरपणे उभे राहू. आपण जे काम आम्हाला सांगाल ते आम्ही प्रामाणिकपणे करू. मी एकच सगळ्यांना कळकळीची विनंती करते आमच्या दक्षिणच्या लोकांना की आपण एक जणांच्या मागे उभारणार आहे तर आपण प्रामाणिक काम करूया. असं इथे एक तिथे एक नकोय, कारण असं करूनच आमच्या तालुक्याला कुणी वाली राहिलेला नाही. त्यामुळे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. सर्वसामान्यांचे काम जर करून घ्यायचे असतील तर आपण दिलीपराव माने साहेबांना उद्या विधानसभेला, आपल्याला आता लोकसभा आहे, आपण म्हणतोय की लोकसभेला काँग्रेसमध्ये जायचं आहे, काम करायचं आहे, पण उद्याच पण आपल्याला आत्ताच साहेब आपण बोलून घ्या की उद्या परत आडकाठी नको. कारण मागच्या वेळेस असंच झालं होतं जेव्हा माने साहेब दुसऱ्यांदा उभारले होते. तर प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आपल्या बरोबर. त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य दिशा आपण दिली आणि आपल्या सगळ्या कार्यकर्ते इथे जेवढे उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी प्रामाणिकपणे आपण साहेबांना मदत करायची आहे. साहेब जे सांगतील, ज्या पक्षात साहेब जातील त्या पक्षात आपण काम करायचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100% लोकांनी काँग्रेस पक्षासाठी आग्रह धरलेला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आपला आमदार म्हणून वाट पाहत आहे. आपण काँग्रेस पक्षातच यावं अशा आग्रहाची विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो. गेल्या अनेक वर्षापासून मालकाला आपण सारखं विचारत होतो की मालक आपण कुठल्या पक्षात जायचं. नाही, थांबा, योग्य वेळ आल्यावर आपण विचार करू, योग्य वेळ आल्यावर आपण विचार करू. मालकाला सांगणं एवढं आपण मोठं नाही, पण आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसं पावसाचा अंदाज कळतं तसं मालकाला राजकीय अंदाज कळत असते. कारण त्यांना योग्य वेळ आता आलेले आहेत. मालक, तुम्ही कोणावर टीका टिप्पणी करू नका असं जरी म्हणलं तरी सुद्धा आम्हाला थोडस जे वाटतं ते आपण थोडस मी मनमोकळं बोलण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न आहे. कारण आपण लोकसभेपुरता तुम्हाला सगळ्यांनी मिळून जर राष्ट्रीय पक्षात आपण प्रवेश करा असं जर म्हणत असेल तर ठीक आहे. आपण तुम्ही ज्या पक्षात आमदार होता त्या पक्षात आपण जायला पाहिजे हे माझं सुद्धा मत आहे. आणि आपण सर्व शेतकरी वर्गाचं, कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत आहे. आणि आपण लोकसभेपुरता आपण आपल्या कार्यकर्त्याचा तुमचा जर वापर करून जर विधानसभेसाठी आपल्या तालुक्यातील काही पक्षात असलेल्या मंडळींनी जर विरोध करत असेल तर त्याचा विचार आपण आत्ताच करणे गरजेचं आहे. कारण उघडपणे बोलणारे काही लोक आहेत. त्यांना माझं एक तुम्हाला विनंती आहे की आपण जिभेवर साखर घालून डोक्यावर बर्फ घालून थंड एकदम शांत तुम्ही आम्ही कधी कधी बोलत असतो मला कसं आहे असं उपनयन येत आहे. नाही, तुम्ही शांत बसा, कोणाला पण उत्तर द्यायचं नाही. आपल्याला आज त्यांनी जे बोलताय ना ते उद्या आपल्या बरोबर राहतील असं तुमचं एक मोठेपणा तुमचा आहे. पण काही लोक असं बोलत असतात, बाहेर चर्चा करत असतात, पण त्या लोकांचा आपण विचार करत नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक मोठा ताकदवान आणि एक मोठं धाडसी नेतृत्व म्हणजे मालक तुम्हीच आहे आणि तुमच्या दक्षिण सोलापूर तालुक्याला गरज आहे असं माझं एक भावना मी व्यक्त करतो. आणि माझ्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सूचना केली की कोणत्या पक्षात प्रवेश करावा. पण कोणत्याही पक्षात प्रवेश करत असताना मला सांगणं एकच आहे की या दक्षिण सोलापूर तालुक्याला फक्त मालकांचीच गरज आहे. कारण या मालकाने बोलताना सांगितले कोणावर टीका टिप्पणी करू नका, पण मला तालुक्याची खरी परिस्थिती या ठिकाणी आपल्या समोर मांडायची आहे. या मागच्या पंचवार्षिकमध्ये बघितलं की विकासाच्या धापा मारायच्या फक्त भंपकपणा चालू आहे. ग्राउंड लेवलला बघितलं तर 56 गावापैकी आज 34 गावांमध्ये कोर्ट मॅटर चालू. कोणत्या बाबतीत तर ग्रामपंचायतच्या बाबतीत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या लोकप्रतिनिधींनी आज तालुक्यामध्ये भांडण लावायची कामं चालू आहेत. 34 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच अपात्र करायचं आणि त्यांची सत्ता बसवायची. हा गांडीवल्या राजकारणाला अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला तालुक्याला फक्त आणि फक्त मालकांचीच गरज आहे. मालक सुद्धा आमदार होते,
याच्याही आधी जोटन साहेब असतील, शेखर साहेब असतील, कित्येक लोक आमदार होते, पण अशा पद्धतीचं घाणेरड्याचं राजकारण या तालुक्यात कधी घडलेलं नाहीये. या तालुक्याच्या घडलेल्या घाणेरड्या राजकारणाला आळा बसवण्यासाठी, तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी आपल्याला मालकांची गरज आहे. आपण सर्वांनी मालकांच्या मागे ठामपणे या ठिकाणी उभं राहायचं. कारण 2-3 टर्म इलेक्शन लागल्यावर आपण बघितलं की मालक उभं राहायला लागले की अचानक 2-4 उमेदवार तयार होतात, जातीपातीचं विष पडलं जातं. त्या कोणत्याही गोष्टीला आपल्याला बळी पडायचं नाहीये. कारण आपण आई निवडणुकीच्या वेळेस ज्या धर्मपर्यंत ही गोष्टी बघत राहिलो तर आपण विकासापासून मागे राहणार आहोत. त्या गोष्टीलाच आपल्याला या ठिकाणी आळा बसवायचा आहे आणि आपल्या सर्वांना एक दिलाने ठामपणे मालकांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं. आणि मालक आपल्या मनातील जो पक्ष तो त्याच पक्षाचा निर्णय नक्कीच मालक घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला हात जोडून सांगायचं मला, कारण आज जी 34 गावावर परिस्थिती उद्भवली आहे, गावात कोर्ट मॅटर चालू आहेत, विकास गाव 34 गावातील विकास आपण थांबले. पुन्हा एकदा आपण ती जर चूक केली तर 34 गावाची पाळी आपल्या 56 गावांवर येणार आहे. म्हणून शेवटचं सांगून मी या ठिकाणी माझं छोटेखानी भाषण संपवतो. धन्यवाद.